द युनिट ऑफ लाईफ, लेक्चर नंबर 11. आज बघायचं आहे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया, जे की आपण चालू केले. त्याच्यानंतर प्लास्टिड्स, जे हे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स हे एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचे पार्ट नाही आहेत. क्लोरोप्लास्ट आणि सायटोस्केल्टल एलिमेंट. सायटो म्हणजे सेलच्या, स्केल्टन मधले सांगाडा, फ्रेमवर्क. सेलच्या मध्ये ज्यांचं फ्रेमवर्क बनलेलं असतं त्या गोष्टी बघायच्या. खाली या, ते तर बघितलेलं आहे. पहिलं पेज आपण मायटोकॉन्ड्रिया जनरल माहिती. त्याला सेलचं पॉवर हाऊस ऑफ म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात. पहिली का एटीपी बनवते. एटीपी काय असते? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. जे एटीपी कशा बनवते बाजूला दिले, परफॉर्म्स एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिकचा अर्थ ऑक्सिजन लागते. रेस्पिरेशनचा अर्थ काय? की ग्लुकोजला तोडून त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड आणि पाणी बनवते आणि एटीपी बनवते. खाली दुसरा पॉईंट दिला, इट इज स्मॉल इन साइज. आकारानं कसा आहे? टू व्हिज्युअलाइज इट म्हणजे बघण्यासाठी. अ डाय इज नीडेड टू स्टेन इट. एक डाय म्हणजे रंगद्रव्यानं त्याला डाग द्यावा लागते. डायचं नाव काय? जानूस ग्रीन बी. साईज बघा, रुंदीला 0.1 ते 1 मायक्रोमीटर आहे. ॲव्हरेज लावा अर्धा मायक्रोमीटर. लांबीला 1 ते 4.1 म्हणजे 1 ते 4च्या मधलं जवळपास अंदाजे 2.5 मायक्रोमीटर लावा ॲव्हरेज. ठीक आहे. तिसरा पॉईंट बघा, शेप इज ऑल्सो व्हेरिएबल. शेप काय फिक्स नाही आहे, जवळपास, पण युजली म्हणजे सामान्यतः सिलेंड्रिकल किंवा सॉसेज शेप असते. लंबूळ का असते असा असा सॉसेज शेप. पुढे डब्यात बघायला नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया व्हॅरीज. संख्या पण एका पेशीमधली फिक्स नाही आहे. डिफरंट सेल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशामध्ये वेगवेगळ्या संख्येनं ते उपलब्ध आहेत. इट डिपेंड्स अपॉन फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. किती असणार म्हणजे 2 असणार का 10 असणार का कमी असणार का जास्त असणार, कशावर डिपेंड करते? तर सेलची फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी किती आहे, सेलची एनर्जीची नीड किती आहे. जसं की एखादा पक्षी जे आहे त्याच्या पंखामध्ये ज्या मसल्स आहेत जे की त्याला उडायसाठी मदत करतात, तर तिथं एनर्जी जास्त लागते. तर तिथं मायटोकॉन्ड्रिया त्या पेशामध्ये, मसलच्या पेशाला काय म्हणतात? मसलच्या पेशाला कोणते फायबर म्हणतात? मायो फायबर. तर त्या पेशामध्ये जास्त असणार आहेत मायटोकॉन्ड्रिया. चला खाली या. आता बघा, हे बघायचं आपण, हे बघितलं नाही काल. एकदा वरून ओव्हरव्ह्यू बघा, जनरल स्ट्रक्चर. बाहेरून एक पटल दिसायले शेंद्री कलरचं, बघितलं? शेंद्री कलरच्या पटल एकदम गुळगुळीत मस्त चिकना. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक अजून शेंद्री कलरचं खाचखुच दिसायले, ते पण एक मेम्ब्रेनच आहे. त्याला या दोघांना मिळून डबल मेम्ब्रेन म्हणतात का? ठीक आहे. तर बाहेरच्यापासूनच चालू करू. तिथं नाव दिसायले का? आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. उगीच आता ते OMM करण्यात काही नाटकं करण्याची गरज नाही. ओ म्हणजे आउटर, एम म्हणजे मायटो कॉन्ड्रिया, तर परत मेम्ब्रेनचं एम. काही फालतू. कंपॅरेटिव्हली मोर परमिएबल. कंपॅरेटिव्हलीचा अर्थ असते तुलनात्मकरित्या. आता तुलना कोणाची तरी कोणासोबत करावं लागतं. आपण शिकायलो कोणाबद्दल? मायटोकॉन्ड्रियाच्या आउटर मेम्ब्रेन, तर त्याची तुलना मधल्या मेम्ब्रेन सोबत करायची. तर बाहेरचं तसंच असते नेहमी, एकदम बाहेर तेवढं लोक लक्ष देत नाही. तर भाई जसं आमचं गेटमधून तुम्हाला मध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, आम्ही घरी नसलो तरी. शेवटी उडी मारून येसाल गेटून काहीतरी, तर ते जास्त परमिएबल आहे, कारण वर जागा सोडलेली आहे. पण घराच्या मध्ये येणं जरा अवघड आहे, त्याला जास्त परमिशन लागते, की त्याला तुम्ही ओळखीचे पाहिजे. गेट तर काय कोणी खोलून मध्ये येऊ शकते. त्या दिवशी ती भिकारणी येऊन बसली होती, जाईन झाली कोणा. तर हे जास्त परमिएबल आहे, म्हणजे येऊ देते कोणाला, जास्त स्ट्रिक्ट नाही आहे सिक्युरिटी. असंच असते तिकडे. सेलमध्ये सेल वॉल जास्त परमिएबल आहे, सेल मेम्ब्रेन जास्त परमिएबल नाही, सिलेक्टिव्हली परमिएबल. तर हे तुलनात्मकरित्या जास्त परमिएबल आहे. कंपेरेटिव्ह, त्याच्या खाली दिले कंपेरेटिव्हली मोर परमिएबल. का?
आता कारण कसं काय जास्त परमिएबल म्हणजे मध्ये येऊ तिथे. आता मध्ये कुठून येतात? छिद्रातून. काय याला जास्त छिद्र आहे ड्यू टू पोरिन प्रोटीन. पोर म्हणजे छिद्र. पोरिन प्रोटीन म्हणजे जे छिद्रवाले प्रोटीन आहेत जिथं म्हणजे चॅनल्स वगैरे गेट सारखे बसलेले आहेत येऊ देतात मध्ये. खाली आहे इन्नर मेम्ब्रेन. बघा इन्नर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया IMM हॅज इन फोल्डिंग मध्ये मध्ये बेंड झालेला आहे, फोल्ड झालेला आहे. कशासाठी बेंड झाले? त्याचं कारण दिलंय टू इन्क्रीज सरफेस एरिया. जास्त बस. आता बघा एखादा मी जर कपडा घेतला असा ताणून धरलाय एवढा लांब आहे पण आता एवढी जागा लागायची मला एवढी जागा नाही त्याला एवढ्याच जागेत बसवायचं असेल तर मी काय त्याला फोल्ड करून ठेवतो असं. ते बायका साडीच्या अशा मिऱ्या पडतात अशा एवढी लांब साडी फोल्ड करून एवढ्या जागेत बसवतात तर त्याला इनफोल्डिंग म्हणतात. की कमी जागेत पण साडी तर अजूनही तेवढीच आहे, सरफेस एरिया साडीवरचा तेवढाच आहे तर त्याला म्हणतात कमी जागेत सरफेस एरिया वाढवणं. आणि त्या इनफोल्डिंगचं नाव आहे आर कॉल्ड क्रिस्टी. पोरीचं नाव असल्यासारखं वाटायला क्रिस्टी. बघा खाली क्रिस्टीच बघा. मग बघ ते मध्ये गेल्यानंतर तिथं खाच बनली की खास त्याला क्रिस्टी म्हणतात. ठीक आहे त्याला परत खाली या. आता जे बाहेरचं मेम्ब्रेन आहे मधलं मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये जागा आहे इथं हिरवा बघा त्या जागेला जागा म्हणतात स्पेस. दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जागा दोघांच्या मध्ये दोन मेम्ब्रेनच्या मध्ये तर इंटर मेम्ब्रेनस स्पेस. कळालं का? ठीक आहे पुढे बघा याला काय म्हणतात आउटर ॲक्वस कंपार्टमेंटही म्हणतात. याला काय म्हणतात हे बाहेर. जर तुम्ही मायटोकॉन्ड्रियाला जर बघितलं तर हे बाहेरचा एरिया आहे ना त्याचा. बघा हे दिसायला का त्या खाचामधली जागा आणि मधली जागा बघा त्याला इन्नर जागा म्हणणार आपण. त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं आहे. या बाहेरच्या जागेतही लिक्विड भरलेलं आहे. बाहेरच्या जागेतल्या लिक्विडला काय म्हणतात आउटर ॲक्वस कंपार्टमेंट. कंपार्टमेंट म्हणजे खाना रूम जी काय आहे ती. आउटर म्हणजे बाहेरच्या साईडची, मधल्या मेम्ब्रेनच्या बाहेरच्या साईडची. आणि ॲक्वस म्हणजे पाणीवाला आहे द्रव कंटेन्स H2O. पुढे चला मॅट्रिक्स मध्ये दिसायला मॅट्रिक्स म्हणजे मधला द्रव पदार्थ इन्नर ॲक्वस कंपार्टमेंट मध्ये असते. ते कुठं असते? इन्नर डेन्स होमोजिनस फ्लुइड आहे ते. कसा डेन्स म्हणजे घट्ट आहे, होमोजिनस म्हणजे एक जीव. असं नाही की इकडं पातळ इकडं घट्ट इकडं वेगळं, सगळीकडे समान. फ्लुइड म्हणजे पूर्ण हे जे एक जीव जे द्रव पदार्थ जरा घट्ट आहे ते भरलेलं आहे. ठीक आहे वर चला. वर दिले तुम्हाला डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA. मध्ये ते का बघा DNA दिसायला गोल. सेम बॅक्टेरियामध्ये असं असते, गोल असते, डबल स्टँडर्ड असते, सर्क्युलर असते. पण इथे एक माहिती दिली आहे की एकच असते, एक कॉपी. ठीक आहे असू दे आपल्याला काय करायचं. नंतर काय माहिती दिली बघा लाल छोटे ठिपके दिसायचे त्यांना म्हटले 70S रायबोझोम. सेम बॅक्टेरियामध्ये पण असते असे 70S रायबोझोम. ठीक आहे आता रायबोझोम आहे तर प्रोटीन बनवतात. पिवळ्या प्रोटीन बघा हे असे पिवळे माळ दिसायली का? एक पिवळा ठिपका म्हणजे अमायनो ऍसिड आणि अशी माळ बनलेली दिसायली त्या अमायनो ऍसिडची चेन म्हणजे प्रोटीन. ठीक आहे पुढे बघा मध्ये एक नाव दिलेलं आहे ऑक्सिझोम नाव दिलंय. दिसायले का? असं डंबेल दिसायलेत ते बघा त्या मधल्या मेम्ब्रेनवर निळ्या रंगाचे. त्यांना F0 F1 पार्टिकलही म्हणतात ऑक्सिझोमला. हे महत्वाचं आहे, हे यांचं खासियत आहे. मायटोकॉन्ड्रिया म्हणलं की तुम्हाला F0 F1 पार्टिकल माहिती पाहिजे. हे कुठं असतात म्हणलं तर बघा मधल्या मेम्ब्रेनवर चिपकलेले असतात. मायटोकॉन्ड्रियाच्या इन्नर मेम्ब्रेनवर बसवले. वरचा खाना बघा क्रिस्टी जेवढ्या जास्त. आता क्रिस्टी म्हणजेच काय? ते खाचा म्हणजे मधल्या मेम्ब्रेनच्या इनफोल्डिंग. ते जेवढ्या क्रिस्टी जास्त त्या क्रिस्टीवरच असतात F0 F1 पार्टिकल. तेवढे F0 F1 पार्टिकल जास्त तेवढंच ATPचं प्रोडक्शन जास्त. कारण ATP प्रोडक्शन करायला ते कामाला लागतात कोण? F0 F1 पार्टिकल.
खालच्या डब्यात या. आउटर अँड इनर मेम्ब्रेन हॅव डिफरंट एन्झाईम्स. आता बघा, हे बाहेरच्या जे मेम्ब्रेनच्या मधली ही जी जागा आहे इथं वेगळे एन्झाईम आहेत, आणि मधल्या एन्झाईम मेम्ब्रेनच्या मधली इथं जी जागा आहे मॅट्रिक्स, तिथं वेगळे एन्झाईम आहेत, आणि वेगळे एन्झाईम आहेत तर वेगळे काम आहेत त्यांचे. तर दोन खानेच बनवलेत म्हणजे त्यांनी, मधला खाना, बाहेरचा खाना. चला, पुढचा अंग काय आहे? प्लास्टिड्स. फाउंड मेनली इन प्लांट्स. मेनली तर झाडामध्ये असतात, म्हणजे प्राण्यामध्ये नसतात. आणि दुसरे कोणते प्राणी आहेत? युग्लिनॉइड. तर बघा, युग्लिनॉइड्स बद्दल अजून माहिती दिली. युग्लिनॉइड जे आहेत ते कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक काय असतात? की एका प्रकारच्या प्राण्यापासून दुसऱ्या प्रकारचे बनतात प्राणी. तर जेव्हा ते ट्रान्झिशन फेज असते, जसं आता बघा, एक प्रकारचे प्राणी आहेत मॅमल्स, दुसऱ्या प्रकारचे प्राणी आहेत बर्ड्स, तिसऱ्या प्रकारचे आहेत ॲम्फिबियन्स, जे पाण्यात आणि याच्यात राहू शकतात. काही रेप्टाईल्स असतात. तर जसं आता पहिल्यांदा तर रेप्टाईल बनले, इकडं रेप्टाईल पासून ॲम्फिबियन बनले, आणि नंतर नाही, रेप्टाईल नाही, ते तर आहेतच, ते तर मी सांगितलंच नाही. फिशेस, मला कोणतेही दोन पहिल्यांदा ते पाण्यात फिशही बनले नाही, मग तर इन्व्हर्टिब्रेट आधी बनले, त्याच्या आधी तर मग तुम्ही युकॅरियोटिक पेशीच नाही बनली, मग तर आधी प्रोकॅरियोटिक. जेवढं मागे जाण्यात काय मतलब. मला इथंच कुठेतरी रिसेंटली एक सांगायचं होतं तुम्हाला. हां, तर रेप्टाईल्स होते आधी, आणि त्यांच्यापासूनच बर्ड्स बनले. बर्ड, तर रेप्टाईल्स पासून जेव्हा बर्ड्स बनले, तर रेप्टाईल्स जे असतात सरपटणारे प्राणी, त्यांचे आपापले गुणधर्म असतात, बर्ड्सचे आपापले गुणधर्म असतात. तर आधी रेप्टाईल्स होते. पृथ्वीवर असा एक काळ होता की बर्ड्स नव्हते. रेप्टाईल्स मध्ये काही चेंजेस झाले आणि बर्ड झाले. तर रेप्टाईल्स मध्ये काही चेंजेस होऊन बर्ड्स होताना मधले काही प्राणी होते जे की पूर्ण रेप्टाईलही नव्हते, पूर्ण बर्ड्सही नव्हते, त्यांना कनेक्टिंग लिंक. आधी रेप्टाईल्स होते, आता त्यांना ते आर्चिओप्टेरिक्स एक होतं, तुम्हाला 10वीला उदाहरण माहिती आहे का? हां, तर त्यांना कनेक्टिंग जे आहे ते कनेक्टिंग लिंक आहे प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये. म्हणजे आधी प्लांट्स बनले, त्याच्यापासून नंतर काही वर्षांनंतर ॲनिमल्स बनले असतील. तर प्लांट्स पासून ॲनिमलकडे येताना कोण मध्ये कोणता टप्पा आलता? युग्लिनॉइड्स. त्यांचे अर्धे प्लांटचे गुण, अर्धे ॲनिमलचे गुण असतात. जसं बघा, प्लांट्स सारखे काय गुण दाखवतात ते? इफ सनलाईट प्रेझेंट, जर सनलाईट असेल तर काय करतात? फोटोसिंथेसिस, हे झाडाचा गुण झाला. आणि जर सनलाईट नसेल तर प्रेडेशन करतात, म्हणजे खातात, शिकार करतात, ऑफ स्मॉलर ऑर्गॅनिझम, त्यांच्यापेक्षा जे छोटे, हे तर छोटे असतात युग्लिनॉइड, एक पेशीय सारखे असतात, ते काय असे माणसं खाणारे झाडं नसतात असे. तर सनलाईट जर ॲब्सेंट असेल तर मारामारीवर येतात, आणि सनलाईट जर प्रेझेंट असेल तर शांत एकदम भक्ती. वापस प्लास्टिड्सवर या, युग्लिनॉइड्सला सोडून द्या. फक्त युग्लिनॉइड्स आणि कुठे आहेत? प्लांट्समध्ये आहेत, कारण ज्यांना फोटोसिंथेसिस करावं लागते त्यांच्याकडे असतात. लार्जर इन साईज आहेत, म्हणजे मायटोकॉन्ड्रियापेक्षा मोठे आहेत. तर यांना बघायला नो स्टेनिंग निडेड, काय डाग द्यायची गरज नाही, डायरेक्ट दिसतात. डायरेक्ट म्हणजे असं डोळ्यानं दिसत नाही, डोळ्यानं तर पेशीत दिसत नाही, तर त्यामधलं काय दिसत नाही. डायरेक्ट म्हणजे तुम्ही लाईक मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर दिसतात, त्याला डाग देऊन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघायची गरज नाही. पुढे बघा, प्लास्टिड्स चे प्रकार पाडले. कशाहून प्रकार पाडले? पिगमेंट्स. प्लास्टिड्स म्हणजे काय? त्यांच्यामध्ये रंगद्रव्य असतात. तर कोणते रंगद्रव्य भरून ठेवले त्याच्याहून प्रकार पाडले. एक आहे प्रकार नंबर 1, कोणता? क्लोरोप्लास्ट. दुसरा प्रकार आहे क्रोमोप्लास्ट, आणि तिसरा प्रकार आहे ल्युकोप्लास्ट. खूप सोपं आहे. हिरवा रंग जर असेल म्हणजेच क्लोरोफिल असेल तर क्लोरोप्लास्ट. कळलं? हिरवा सोडून कोणताही रंग असेल तर क्रोमोप्लास्ट, आणि कोणताच रंग नसेल तर ल्युकोप्लास्ट. ल्युको शब्द असते रंगहीनतेसाठी. कळलं? ल्युकोसाइट म्हणतात WBC ला, व्हाईट ब्लड सेल. व्हाईट म्हणजे काय? जेव्हा कोणता रंग नसते तेव्हा व्हाईट असते. पुढे बघा, क्लोरोप्लास्ट मध्ये काय आहे? क्लोरोफिल आहे, त्याच्यासोबत कॅरोटिनॉइड्स पण आहे. कॅरोटिनॉइड्स नावाचं पिगमेंट पण आहे, आणि ग्रीन कलरचे असतात हे क्लोरोप्लास्ट. म्हणजे क्लोरोप्लास्ट प्लास्टिडचाच प्रकार आहे. क्लोरोप्लास्ट वेगळं, प्लास्टिड वेगळं असं नाही. क्लोरोप्लास्टच प्लास्टिड आहे. क्रोमोप्लास्ट हे प्लास्टिड आहेत. बघा,
हे वेगळ्या प्रकारचे प्लास्टिड आहेत. यांच्याकडे काय आहेत? फॅट सोल्युबल पिगमेंट्स. ते कोणते आहेत? कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स इकडेही होते, पण इकडे क्लोरोफिलही होतं. इकडे कोणते आहेत? कॅरोटीन, झॅन्थोफिल असे. तर यांच्याकडे मग कोणत्या कोणत्या कलर येऊ शकते? येल्लो. आता कोणतं जास्त आहे त्याच्यावर डिपेंड करते. येल्लो येणार, ऑरेंज येणार, पिंक, रेड या प्रकारचे. क्रोमोप्लास्ट सॉरी, तिसऱ्या नंबरचं ल्युकोप्लास्ट. व्हाईट कलरचे असतात, कलरलेस आहेत, पिगमेंट अब्सेंट आहेत. पिगमेंट नसतात म्हणून तर रंग नाही. तर मग कशासाठी? हे फूड स्टोरेजसाठी. फूड स्टोरेजसाठी. कधी दुष्काळ नाही, दुष्काळ आला तर मग त्या टाइमला इथं जे जपून ठेवलेलं होतं असते ते रॉक्या पोळी नाही का खड्डा करून ठेवायचं, माहिती आहे का? कधी गध्याची पिल्ली यांनी जर विसरून दिलं खायला तर आपापली पोळी ते सोय करून ठेवतात कुत्रे. जे गावठी कुत्रे असतात ना, त्यांना ते त्यांच्या DNA मध्ये त्यांना सवय असते. जे असे पाळले हे असतात, जे जर्मन शेपर्ड ते त्यांना ते सवय नसते. त्यांना पिढ्यानं पिढ्या खायला भेटायला. पुढे बघा, प्लास्टिड्स मध्ये खाली या, खालच्या पेजवर आले. क्रोमोप्लास्ट बद्दल बघा अजून माहिती. अँथोसायनिन इज अ H2O सोल्युबल पिगमेंट. कळलं का? तर क्रोमोप्लास्ट मध्ये वरच्या पेजवर तुम्हाला सांगितलं होतं की फॅट सोल्युबल आहे. फॅट सोल्युबल त्याच्यापैकी फक्त एक जे अँथोसायनिन आहे ते कसं आहे? वॉटर सोल्युबल आहे. पिगमेंट काही जे असतात, रंग देतात माहिती की नाही? चित्रकार जुन्या काळात रंग द्यायचे, ते पिगमेंटच असतात सगळे. तर काही तुम्ही कधी ऐकलं असेल ऑइल कलर असतात, ऑइल कलर, कारण ते पिगमेंट ऑइल मध्ये मिक्स होतात, म्हणजे पाण्यात ते विरघळत नाही, त्यांना ऑइल मध्ये मिक्स करून द्यावं लागतं. काही पिगमेंट पाण्यात विरघळतात, तर त्यांचं पाण्यात काढून आपल्याला रंग तयार करता येतो. तर हे जे आहे अँथोसायनिन ते पाण्यात विरघळणार आहे. कळलं? तर पिगमेंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, फॅट सोल्युबल आहेत का ऑइल सोल्युबल आहेत. आणि जसं ते विटामिनचंही तसंच असतं, फॅट सोल्युबल वेगळे आणि ऑइल सोल्युबल. ल्युकोप्लास्ट मध्ये बघा अजून काय माहिती दिली. ल्युकोप्लास्ट मध्ये 3 आहेत. एक, आता ल्युकोप्लास्ट मध्ये तर रंगद्रव्य नाही आहेत. वर सांगितलं होतं फूड स्टोअर कर. फूड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर अमायलोप्लास्ट स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट. अल्युरोप्लास्ट प्रोटीन स्टोअर करते. आणि इलायोप्लास्ट ऑइल आणि फ्लॅट. कळलं? अल्युरोप्लास्ट, इलायोप्लास्ट आणि अमायलोप्लास्ट. अमायलेज शब्द नेहमी कार्बोहायड्रेटसाठी म्हणून स्टार्च. अल्युरोप्लास्ट आणि इलायोप्लास्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. खाली आता त्याच्यात प्लास्टिड मध्ये जे क्लोरोप्लास्ट नावाचं प्लास्टिड आहे त्याच्याबद्दल डिटेल मध्ये जरा, कारण ते महत्वाचं आहे. आले. क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल जास्त असते. दुसरेही असतात, दुसरेही पिगमेंट असतात. फोटोसिंथेसिस तुम्ही शिकताना लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही बघितलं, खूप वेगळे, पण क्लोरोफिल जास्त असते. क्लोरोप्लास्ट जे लार्जर दॅन मायटोकॉन्ड्रिया आहे. आता लार्जर म्हणजे मोठं. किती मोठं? 4 ते 5 पट मोठं. आणि पट म्हणल्यावर खूप मोठा असते. तसं जर मी म्हटलं की तुम्ही बाई 5 फुटाचे, तुमच्यापेक्षा एखादा माणूस 5 पट मोठा आहे, तर ते 20 फुटाचा माणूस झाला. या घराहून दुप्पट. तर तुम्ही बघा, एक माणूस या 2 मजली बिल्डिंग एवढा आणि तुम्ही त्याच्या जर जवळ थांबले तर ते केवढं वाटते. तसंच मायटोकॉन्ड्रिया वाटते कोणाच्या बाजूला ठेवल्यावर? क्लोरोप्लास्ट. बघा, याची रुंदीच 2 ते 4 मायक्रोमीटर आहे. त्याची तर काय अर्धाच मायक्रोमीटर आहे. त्याची लांबी 1 ते 4 मायक्रोमीटर आहे. याची लांबी आहे 5 ते 10 मायक्रोमीटर. तर हे तर जवळपास 6, रुंदी जी आहे रुंदी ती जवळपास 6 पट जास्त आहे. रुंदी काय पट जास्त आहे? कोणापेक्षा जास्त. आणि लांबीमध्ये जवळपास किती पट जास्त आहे? 3 पट. ऍव्हरेज बघा ना, 7.5 दे रे. त्याचं ऍव्हरेज 2.5 होतं. 2.5, 7.5. त्याचं ऍव्हरेज अर्धा होतं. त्याचं ऍव्हरेज 3 आहे. अर्धा 6 केल्यावर 3 होते ना. ठीक आहे. हे क्लोरोप्लास्ट शिकायला बरं, जे की प्लास्टिडचा प्रकार आहे. शेप बघा, आकार भाऊचा त्याचा सॉसेज शेप होता.
याचा मोस्ट कॉमनली डिस्क लाईक पिलेट मध्ये सॉसेज ठेवून, किंवा ओव्हल म्हणजे गोलच असते, थोडा अंड्याचा आकार, अंडाकृती, किंवा राऊंड म्हणजे गोल, किंवा लेन्स आकार, लेन्स म्हणजे पण काही लोकांमध्ये मात्र रिबन लाईक आहे. हे आपण शिकलोय होतो ते. क्लोरोप्लास्ट कोणत्या तरी धड्यामध्ये आहे. क्लोरोप्लास्टचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, तसे रिबन लाईक किंवा स्पायरल कोणामध्ये असते, स्पायरोगायरा. आणि कप शेप्ड कोणामध्ये दिलेला आहे, क्लॅमोडोमोनास. आणि अजून एक माहिती दिली क्लॅमोडोमोनास मध्ये एका पेशीमध्ये एकच असते. क्लॅमोडोमोनास मध्ये एका पेशीमध्ये एकच क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, पुढे बघा. फाउंड इन क्लोरोप्लास्ट कुठं असते, झाडाच्या पानाच्या मिझोफिल नावाच्या पेशामध्ये. पानामध्ये मिझोफिल नावाच्या पेशा असते, तिथं फोटोसिंथेसिस होते. आणि म्हणून जिथं फोटोसिंथेसिस होते तिथंच असते, त्याचं कामच फोटोसिंथेसिस करणं. आता कुठेही मध्ये मुळाच्या पेशामध्ये टाकून काही फायदा नाही, आहे की नाही. त्याच्याचं जिथं काम आहे त्याला तिथं ठेवा. पुढे बघा, खाली 3 पेशा दिसायला मिझोफिल, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट दिसायले. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट ऍट बाउंड्रीला असतात. कुठं असतात, किंवा मार्जिनला असतात पानाच्या त्या पेशाच्या. कशासाठी, टू ट्रॅप लाईट म्हणजे लाईट पकडणे, त्यांचं काम असते लाईट पकडणे. नॉर्मली एका मिझोफिल सेलमध्ये 20 ते 40 क्लोरोप्लास्ट असतात. मिझोफिल क्लॅमोडोमोनास मध्ये एकामध्ये एकच. नॉर्मल पानामध्ये एका मिझोफिल पेशामध्ये 20 ते 40. बघा, हे क्लॅमोडोमोनासचे चित्र काढले. क्लॅमोडोमोनास पेशी दिसायली 2 अँटीनावाली, आणि त्याच्या नाही दिसायली त्याच्यामध्ये एकच क्लोरोप्लास्ट आहे, आणि ते असा कप शेप आहे. कप शेप त्याला म्हणतात, कप शेप. दिसायला का, ते तुमच्या याच्यासारखा दिसते. ते कोणता असते, बोमन्स कॅप्सूल सारखा, जे कप शेप असते. किडनीमध्ये जे असते बोमन्स. तर ठीक आहे, आता या पेजवर काय काय लक्षात ठेवायचं. आता बघा, मला काय काय लक्षात आहे की क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल बखळ असते. क्लोरोप्लास्ट जे आहे ते त्या तुमच्या मायटोकॉन्ड्रियापेक्षा मोठा आहे, 4-5 पट मोठा आहे. लांबीमध्ये 6 पट, लांबीमध्ये 3 पट मोठा आहे. त्याची ॲव्हरेज लांबी 2.5 मायक्रोमीटर, याची ॲव्हरेज लांबी 7.5 मायक्रोमीटर. रुंदीमध्ये क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चर बघताना कधी बाहेरून मध्ये जायचं, बाहेर सगळ्यात काय असणार आहे, आउटर मेम्ब्रेन शोधा. भेटलं का, भेटलं. आउटर मेम्ब्रेन ऑफ क्लोरोप्लास्ट, OMC. परमिएबल आहे भाऊ, परमिशन देते. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पोरिन प्रोटीन, कारण पोरी परमिशन देतात, पोरिन प्रोटीन परमिशन देतात. इनर मेम्ब्रेन जे आहे खालचं, यामध्ये याला काही खाता पिता नाही. IMC हेही परमिएबल आहे. भाई दोघंही परमिशन द्यायले, बाहेरही करू द्यायले, मध्ये म्हणजे बाहेरून बाहेरच्याही परमिशन द्यायले, मधलंही परमिशन द्यायले. आणि दोघांच्या मध्ये जी जागा आहे त्याला तेच म्हणतात इंटर मेम्ब्रेनस स्पेस. जागेला स्पेस म्हणतात. दोघांच्या मध्ये असेल तर इंटर म्हणतात. आणि 2 मेम्ब्रेन आहेत म्हणून 2 मेम्ब्रेनच्या मधलं, 2 जातीमधलं लग्न असेल तर इंटरकास्ट म्हणतात. 2 धर्मामधलं असेल तर इंटरफेथ म्हणतात. इंटरफेथ म्हणतात जास्त, इंटर रिलिजन पेक्षा. मध्ये चला, त्याच्यामध्ये थॅलाकॉइड आहे. काय, थॅलाकॉइड काय आहे भाऊ, हे कॉइन आहे, एक बंदा आहे. बंद्यासारखी याची रचना आहे. बघितलं तर पूर्ण ते जे बंद आहे त्याला थॅलाकॉइड म्हटले. आणि त्याला बघा, त्याच्या थॅलाकॉइडला जे पांढऱ्या बाहेरून आहे त्याला थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे. आता जे बंद आहे, बंदा त्याला पण आपापलं मेम्ब्रेन आहे, कळलं का.
आणि मेम्ब्रेन संपल्यानंतर जी मधली पोकळी आहे त्याला ल्युमेन म्हणतात. मी आधी सांगितलं मधल्या कोणत्याही पोकळीच्या मधल्या जागेला ल्युमेन म्हणतात. एक थॅलाकॉइडला आपापलं मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये आपापलं ल्युमेन, आणि असे थॅलाकॉइडवर थॅलाकॉइड थॅलाकॉइडवर थॅलाकॉइड थॅलाकॉइडवर थॅलाकॉइड जर लावलं तर थप्पी बनते. थप्पी आहे की नाही? तर त्या थप्पीला म्हणतात ग्रॅना. इकडे या, तिथे दिले स्टॅक्स ऑफ कॉइन्स. स्टॅक म्हणजे थप्पी, स्टॅक्स म्हणजे थप्पी, कॉइन्स म्हणजे बंदे. बंद्याची थप्पी. कोणाच्या बंद्याची? थॅलाकॉइड बंद्याची. आणि त्याला ग्रॅना म्हणतात. ग्रॅना. आता हे एक इकडे ग्रॅना दिसायला, ग्रॅना म्हणजे बिल्डिंग ही पांढरी. इकडे डावीकडे ग्रॅना आहे, उजवीकडे ग्रॅना आहे, मध्ये एक पूल बांधलाय त्याला स्ट्रोमा लॅमेली म्हणतात. दोन ग्रॅनाच्या मधला पूल आहे त्याला म्हणतात स्ट्रोमा लॅमेली. आणि मग बाकीचे जे मधलं पातळ जे स्पेस आहे त्याला म्हणतात स्ट्रोमा म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्ट्रोमा. जे मधला स्पेस आहे, जे मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, ओके. ग्रॅनावर जी बघा फोटोसिंथेसिसच्या दोन रिएक्शन असतात, डार्क रिएक्शन, लाईट रिएक्शन. तर लाईट रिएक्शन कुठं होते सांगायले? ग्रॅनावर होते. ते फोटोसिंथेसिस धड्यामध्ये तुम्हाला डिटेल. स्ट्रोमा लॅमेलीचं काम काय? कनेक्ट टू ग्रॅना. बघा नाव दिसायला का नाही? तिथं पुलच दिसायला ना, दिसायला तर काय. आणि स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट, स्ट्रोमा ऑफ क्लोरो. तर इथं डार्क रिएक्शन होते. इथं कोणती रिएक्शन होते? बघा फोटोसिंथेसिसच्या दोन रिएक्शन, लाईट आणि डार्क. लाईट रिएक्शन त्या बिल्डिंगवर म्हणजे ग्रॅनावर, आणि खाली कुठेही मैदानामध्ये डार्क रिएक्शन स्ट्रोमामध्ये. स्ट्रोमा लॅमेली नाही, स्ट्रोमा. ठीक आहे. मध्ये आपापला डीएनए आहे, मध्ये आपापला आरएनए आहे, मध्ये आपापले रायबोझोम आहे, रायबोझोमनं बनाले आपापले प्रोटीन आहेत. आता बघा वर इकडे दिले पिगमेंट्स आहे. त्या ग्रानावर कोण आहे? तर पिगमेंट्स. पिगमेंट्स प्रेझेंट ऑन द थॅलाकॉइड मेम्ब्रेन. थॅलाकॉइडचा जे थॅलाकॉइड म्हणजे बंदा, बंद्याचं जे कव्हर आहे त्याला थॅलाकॉइड मेम्ब्रेन म्हणतात. त्या मेम्ब्रेन वर आहेत, मध्ये ल्युमेन मध्ये नाही, वर मेम्ब्रेनवर, जे की लाईटला ट्रॅप करतात म्हणजे पकडतात. ट्रॅप करणं म्हणजे धरणं. झालंय, खतम झालंय. नीचे आवा, नीचे आवा, आवा लाईन वाचा. कोणाचा आवाज चांगला, सुंदर आणि उच्चार स्पष्ट आहेत? कोणाचेच नाही? मग तुम्ही तो इथं पॉईंट बघा काय लिहिले. प्लास्टिड्स कॅन ऑल्सो डिवाइड बाय बायनरी. म्हणजे जे सेल मध्ये एक प्लास्टिड असेल तर एकाचे दोन होतात, दोनाचे किती होतात? चार. म्हणजे आपापलं ते डिव्हिजन करू शकतात, कारण सगळं त्यांच्याकडे आपापलं डीएनए, आरएनए, रायबोझोम सगळं आपापलं आहे ते. तर त्यामुळे तर ती थेरी आहे ना. कोणती थेरी आहे? एंडोसिम्बायोसिस. की असं म्हटलं की सुरुवातीला जी पेशी होती ती पेशी होती, आणि काही असे हे प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रिया बॅक्टेरिया होते, आणि हे जाऊन त्या पेशीमध्ये, त्या पेशीने यांना खाल्लं. ती खात होती यांना, रोज यांना पचून टाकायची, पण आज मूड झाला की जाऊ दे यांना पाळावं म्हणते. तर पाळलं, मध्ये ते कामाचे निघाले. खाल्लं तर एकदाच पोट भरतात, पण पाळलं तर रोजच्या रोज काम. पुढे बघा, दे कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इच अदर बेस्ड ऑन नीड्स. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे की जे आपण प्लास्टिडचे तीन प्रकार पाहिले, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. तर हे क्लोरोप्लास्टला क्रोमोप्लास्ट करता येते, क्लोरोप्लास्टच क्रोमोप्लास्ट होते गरज पडली, म्हणून तर हिरवा आंबा नंतर पिवळा होता. परमिएबिलिटी कोणाची? बघा पहिला पॉईंट काय? OMM म्हणजे आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, त्याची जास्त आहे IMM पेक्षा, म्हणजे इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. बाहेरचं जास्त परवानगी देते, तिथून येणं सोपं आहे. त्याच्यानंतर OMC म्हणजे आउटर मेम्ब्रेन ऑफ, आउटर मेम्ब्रेन ऑफ, त्याची जास्त आहे इनर मेम्ब्रेन ऑफ. आउटरची जास्त असते, हे तर लक्षात ठेवायला काय अवघड. आता हे तिसरा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे,
कारण हे आपण आता मायटोकॉन्ड्रियाची तुलना क्लोरोप्लास्ट सोबत, आधी तर त्यांचा मायटोस होतं आउटरचं इनर सोबत, आउटरचं इनर, तर ते सोपं आहे, आउटरची जास्त परमिबिलिटी इनरची कमी. आता इथं इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया जे आहे तर त्याची परमिएबिलिटी जास्त आहे इनर मेम्ब्रेन ऑफ कोणापेक्षा, क्लोरोप्लास्ट, म्हणजे हे जास्त येऊ देते कोण, मायटोकॉन्ड्रिया. आणि क्लोरोप्लास्ट तरी थोडं गड्डा गोबी